जनतेचा अधिकार नामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आजरा कारखाना अध्यक्षपदी धुरे तर उपाध्यक्षपदी देसाई। आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या नूतन अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव धुरे यांची तर उपाध्यक्षपदी तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष MK देसाई यांची बिनविरोध निवड करण्यात आली। निवडीनंतर पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर पहिलीच संचालक मंडळाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांच्या अध्यक्षतेखाली आज कारखाना कार्यस्थळी पार पडली। निवडणुकीपूर्वी सर्व उमेदवारांच्या मुलाखतीनंतर निश्चित करण्यात आलेल्या व पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि प्रमुख दिलेल्या बंद लखोट्यात खोलण्यात आला। यावेळी नेते मंडळींनी सुरुवातीला अध्यक्ष म्हणून वसंतराव धुरे व उपाध्यक्ष म्हणून MK देसाई यांची निवड करण्याबाबतच्या सूचना केल्या होत्या। या सूचनेनुसार धुरे व देसाई यांची निवड करण्यात आली। धुरे यांनी यापूर्वीही अध्यक्षपदाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळलेली आहे, त्यांना अध्यक्षपदाचा अनुभव आहे, तर देसाई हे कारखान्यातील ज्येष्ठ संचालक आहेत। या दोघांना संधी देऊन प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्नही नेते मंडळींनी केल्याचे स्पष्ट होत आहे। या बैठकीपूर्वी कारखान्याच्या सर्व संचालकांना चाळोबा देव येथे फेटे बांधून एकत्रितरित्या बैठक स्थळी आणण्यात आले। कारखाना सद्यस्थितीला अडचणीत असला तरी वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसर करीत पारदर्शक पद्धतीने कारखान्याचा कारभार केला जाईल। कर्जमुक्तीच्या दिशेने आवश्यक ते प्रयत्नही केले जातील असे निवडीनंतर बोलताना नूतन अध्यक्ष वसंतराव धुरे यांनी सांगितले। यावेळी जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, संग्रामसिंह कुपेकर, दिगंबर देसाई, गिरीश देसाई, नामदेव नार्वेकर, संभाजी तांबेकर, देवदास बोलके, जनार्दन बामणे, राजू होलम, विक्रम देसाई, गणपतराव सांगले, राजेंद्र देसाई, संचालक संभाजी पाटील, अशोक तरडेकर, रशीद पठाण, निसार दरवाजकर यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक, व्यंकटेश ज्योती, अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल नेटवर्क सह। मांडली आपली मुश्रीफ साहेबांनी, किटी साहेबांनी आणि राजेश पाटील साहेबांनी त्या कारखान्याची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि रवळनाथ विकास आघाडीच्या पॅनलचा प्रचार केला आणि म्हणून तालुक्यातल्या सर्व सभासद बंधूंनी फार मोठा विश्वास ठेवून प्रचंड मताधिक्यानं तुम्हाला नेत्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्हाला आम्हाला इथं काम करण्यासाठी पाठवून दिलेलं आहे। निश्चितपणानं या तिन्ही नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही परिस्थितीमध्ये एकही संधी सोडायची नाही, म्हणजे कमीत कमी खर्च, जास्तीत जास्त क्रशिंग, जे काही धोरण नेते मंडळी सांगतील सुचवतील त्या आदेशाचं पालन करून निश्चितपणानं तुम्ही आम्ही सर्वजण या संकटाला सामोरं जाऊया आणि अडचणीत असलेला हा कारखाना निश्चितपणानं बाहेर काढण्यामध्ये आपण जीवाचं रान करूया। मगाशी दादाने सांगितल्याप्रमाणे 21 संचालकांना बरोबर घेऊन 21 संचालक हे चेअरमन आहेत, 21 संचालक व्हाईस चेअरमन आहेत, त्यामध्ये कुठलाही दुजाभाव दादा आमच्याकडून असणार नाही तुमच्या मार्गदर्शनाखाली, कारण तुम्ही बोर्डामधले ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक आहात। तुमच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं हे जे आलेलं संकट आहे किंवा आलेली जी ही अडचणीची परिस्थिती आहे त्या परिस्थितीवर मात करूया आणि मात करण्यासाठी चाळोबा देवांना आम्हाला शक्ती द्यावी, प्रेरणा द्यावी अशा पद्धतीची प्रार्थना या चाळोबा देवालयाला करतो। पुन्हा एकदा आपण सर्वजण इथं उपस्थित झालात। मावळे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीनं निवडणुकीचा कार्यक्रम हाकला आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजची ही निवड प्रक्रिया पार पडलेली आहे। उद्याच्या दिवसापासून किंवा ह्या क्षणापासून तुम्ही आम्ही सर्वजण त्या कारखान्याच्या विकासासाठी कामाला लागूया अशा पद्धतीची विनंती करतो। पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी आम्हाला ज्या चेअरमन व व्हाईस चेअरमन पदावर नेते मंडळी असतील, आजरा सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या निवडणुकीमध्ये आदरणीय मुश्रीफ साहेब यांच्या नेतृत्वाखाली रवळनाथ शेतकरी विकास आघाडी पॅनलची रचना झाली आणि या पॅनलची रचना झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या आणि सभासदांच्या हिताचं काम झालं पाहिजे आणि हा कारखाना आपल्या स्वबळावरती शेतकऱ्यांचा आणि सभासदांचा राहिला पाहिजे ही भावना ठेवून मी स्वतः या पॅनलच्या पाठीशी उभं राहिलो आणि माझ्या समवेत दिगंबर देसाई आणि सर्व सहकारी यांनी या पॅनलला पाठिंबा दिला। पॅनलची रचना झाल्यानंतर एकच विश्वास या पॅनलच्या माध्यमातून होता की आजरा सहकारी साखर कारखाना भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांचा आणि सभासदांना राहण्यासाठी मुश्रीफ साहेब एकमेव नेते आहेत ज्या कारखाना भविष्य काळामध्ये बाहेर काढू शकतील। मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून हा कारखाना निश्चितपणानं भविष्य काळामध्ये आपल्या पायावरती उभं राहील आणि यासाठी आज चेअरमन म्हणून वसंतराव धुरे आणि व्हाईस चेअरमन म्हणून MK देसाई साहेब यांची आज नियुक्ती झालेली आहे। खऱ्या अर्थानं हा कारखाना इको सेन्सिटिव्ह झोनच्या कार्यक्षेत्रात येत असल्यामुळं अनेक अडचणी भविष्य काळामध्ये या कारखान्याला सामोरे येत आहेत। त्यामध्ये आपला इथेनॉलचा प्लांट असेल, को जनरेशन असेल, पण या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी
मी स्वतः एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आदरणीय धनंजय महाडिक साहेब, आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य भारतीय जनता पार्टी आणि आमचे सर्व नेते मंडळी करतील असा मी विश्वास व्यक्त करतो. नाही बसावं. आज साखर कारखान्याच्या पहिल्याच मिटिंगमध्ये चेअरमन निवडी, व्हाईस चेअरमन निवडीबद्दल आज सर्व आम्ही संचालक मंडळ जमलो आहे. आज धुरे साहेबांना चेअरमनपद मिळालं अडचणीत आहे आणि अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी आम्ही सगळे 21 संचालक एक दिला धुरे साहेबांच्या पाठीशी आहे. नुकत्याच आजरा साखर कारखान्याची निवडणूक झालेली आहे आणि आमचे नेते मंडळी आदरणीय मुश्रीफ साहेब, आदरणीय के पी पाटील साहेब, आदरणीय राजेश पाटील साहेब, आपटे साहेब, संग्रामदादा कुपेकर, सुधीरभाऊ देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे रवळनाथ पॅनल उभा राहिलं निवडणुकीमध्ये, त्या पॅनलला प्रचंड मताधिक्यानं या तालुक्यातल्या सर्व सभासदांनी प्रचंड मताधिक्यानं निवडून देऊन कारखान्याची सेवा करण्याची संधी आम्हा सर्व 21 संचालकांना प्राप्त करून दिलेली आहे. कारखाना हा अत्यंत आर्थिक अडचणीत सापडलेला आहे आणि तो बाहेर काढत असताना काटकसरीचा कारभार करून साखर कारखान्याच्या रिकव्हरीकडं, ऊस सभासदांच्याकडं आणि सगळ्या दृष्टीनं कारखाना बाहेर निघण्याच्या दृष्टीनं जे जे काही करावं लागेल ते सर्व आदरणीय सर्व नेते मंडळींच्या आशीर्वादानं, त्यांच्या सूचनेप्रमाणे निश्चितपणानं कारभार आम्ही करू, सगळ्यांना विश्वासात घेऊ. कामगारांच्या बाबतीत बोलायचं झालं तर कामगारांनी आतापर्यंत कारखान्याला अत्यंत चांगल्या पद्धतीची साथ कर्मचारी बंधूंनी दिलेली आहे आणि आता जी काय आर्थिक परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा कामगार बंधूंना सगळ्यांना समोर घेऊन त्यांच्याबरोबर बसून आपण त्यातनं मार्ग काढण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करू, अशा पद्धतीची भावना माझी आहे. नुकत्याच झालेल्या या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये ज्या सभासदाने आमच्यावरती विश्वास ठेवून, आमच्या नेते मंडळींच्या वरती विश्वास ठेवून आम्हाला बहुमत मताने इथं निवडून दिलं. आज इथं चेअरमन निवड, व्हाईस चेअरमन निवड झाले, आमचे ज्येष्ठ नेते धुरेसाहेब चेअरमन झाले. या सभासदाने जे म्हणणं सभासदाने मांडलं होतं निवडणुकीच्या काळामध्ये, ते टप्प्याटप्प्यानं वर्ष 2 वर्षाप्रमाणे सभासदांना योग्य दर, त्यांना जी पूर्वी साखर देत होतो ती टप्प्याटप्प्यानं म्हणजे वर्ष 2 वर्षानंतर आम्ही साखरही देण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून सभासद, संचालक आणि कामगार हा तिन्ही याचा संगम एकत्र करूनच हा कारखाना चालवण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण करू. त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची दुरावा हे होणार नाही. कामगार, सभासद आणि संचालक मंडळ एकमुखानं आम्ही एकत्र राहून हा कारखाना चालवू अशी माझी अपेक्षा आहे. कोणत्याच अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.